तो हॅलो नमस्कार फ्रेंड, तुम्ही बघू शकता आज मी बाहेर गेले नाना नानी पार्क लातूर. तर खूप छान बघायसारखं आहे इथं. मला खूप मजा येत होती, एन्जॉय करत होते. आणि मुळात हा व्हिडिओ मी माझ्या नवऱ्याला शूट करायला लावला होता. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. तर बघू शकता मी जात आहे, पब्लिक आहे, भरपूर आहे. पुढे बघू शकता तुम्ही. हा माझा नवरा व्हिडिओ बनवतात माझे. बघा पब्लिक भरपूर आहे. तर मित्रांनो मध्ये भरपूर छान बघायसारखं आहे. लातूरमध्ये हा नाना नानी पार्क लातूरमध्ये आहे. तुम्ही लातूरमध्ये असाल तर बघू शकता, तुम्हाला माहितीच असणार कसं आहे काय नाही ते. तर आता हे बघा लेकरं खेळत आहेत. खेळायचं भरपूर आहे मित्रांनो इथे. बघा लेकरं खेळत आहेत. हे बघा बघू शकता. हे बघा हे बघा लेकरावांचं भरपूर आहे. तर मी फिरून घेतले, बघून घेतले कुठं कसं आहे. छान छान आहे, छान आहे. तर हे बघू शकता घोडे वगैरे आहेत तिथे. घोडे बघू शकता, घोड्यावर लोक बसलेत, पण मला भीती वाटते म्हणून मी बसले नाही त्यावर. हे बघा बघू शकता. हे बघा तिकडे आहे ना, तिकडे तिकडे पाणी होतं पण चालू केलेलं नव्हतं. हे रविवार आहे म्हणून, यामुळे पब्लिक आज आहे, रविवार आहे म्हणून भरपूर. हे बघा पब्लिक फॅमिलीसोबत आलेली आहे. इथे बघू शकता इथे पाणी असतं, पाण्याचा झरणा असं चालू केलेलं असतं, पण आज नाही आहे, आज चालू केले नाही, काही प्रॉब्लेम आला असेल तिथे. तर मी जात आहे माझ्या नवऱ्यासोबत. सावली बघू शकता, हजबंड आणि मी दोघांसोबत. हे इथून जायचं आहे, एंट्री करायचं आहे. मध्ये भरपूर आहे खेळण्यासारखं. हे बघा रेल्वे बघू शकता, एकदम मस्त रेल्वे. 50-60 रुपये तिकीट असेल. तर आम्ही इथं बसलो, थोडा वेळ इथं बसलो. हे बघा इथं खेळायचंच आहे. आता मी फिश स्पामध्ये बसले. एक मिनिट, ही माझी फोटो आहे. आता पुढे बघू शकता मी फिश स्पामध्ये बसले. खूप गुदगुल्या होत होते पायाला. हे बघा एवढ्या गुदगुल्या होत होत्या, असं वाटत होतं पाय लगेच बाहेर काढावे. पण 60 रुपये दिले होते, 60 रुपये 10 मिनिटासाठी 60 रुपये दिले होते, म्हणून मी नाही काढू शकले पाय बाहेर. तर बघू शकता मला एवढ्या गुदगुद्या होत होत्या, कंट्रोल होत नव्हतं बाहेर. तर बघा पायाला कशा करतात माशा, ते बघा नीट बघा पायाला कशा करत आहेत ते. मी विचारत आहे आणखीन किती वेळ आहे, त्या दादांना विचारलं आणखीन किती वेळ आहे. बघा तुम्ही पायाला कसं करतायत. हे बघा पूर्ण पायाची घाण खाऊन टाकतात म्हणते. फिश स्पा म्हणजे पायाची घाण खाऊन टाकतात. चांगलं आहे, तुम्ही पण ट्राय करा. माझे पाय क्लीन झाले होते. त्यानंतर मी वाट बघते टायमिंग कधी होईल आणि कधी मी बाहेर पडेल. बघा माशा किती बस